हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, सध्या आपण 11th क्लास मधले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड टॉपिकचे एक्सरसाइज डिस्कस करू किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करू। थर्ड टॉपिक तुम्हाला दिलेला आहे जर्नल। ठीक आहे, जर्नल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? जर्नल एंट्री म्हणजे काय? अकाउंट मध्ये आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट रेकॉर्ड करत असतो। मग सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन जिथे रेकॉर्ड होते त्याला म्हणतात जर्नल। आता इथे फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलं? गिव्ह वन वर्ड टर्म और फ्रेज फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। ठीक आहे, आपल्याला खाली काय स्टेटमेंट दिलेत आणि त्याला वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला सांगायचं आहे। अ बुक ऑफ प्राइम एंट्री। अ बुक ऑफ प्राइम एंट्री म्हणजे सगळ्यात आधी एंट्री कुठे पास केली जाते किंवा सगळ्यात आधी एंट्री कुठे रेकॉर्ड होते, तर त्याला काय म्हणतात? अ बुक ऑफ प्राइम एंट्री। अकाउंट मध्ये सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय आणि मेजर केल्यानंतर ती रेकॉर्ड कुठे होते? जर्नल बुक मध्ये रेकॉर्ड होते। देन आन्सर इज जर्नल। बरेच मुलं याला जनरल देखील म्हणतात। करेक्ट वर्ड इज अ जर्नल। जर्नल एंट्री अकाउंट मध्ये सगळ्यात आधी आपण ट्रान्झॅक्शन इथे रेकॉर्ड करत असतो, त्यामुळे त्याला म्हणतात अ बुक ऑफ प्राइम एंट्री। द टॅक्स इम्पोज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस। गुड्स अँड सर्व्हिसेस वर आपण जो टॅक्स पेड करत असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटने आकारलेला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने चार्ज केलेला टॅक्स जो आपण गुड्स अँड सर्व्हिसेस वर पेड करतो, याला म्हणतात जीएसटी। जीएसटीचं फुल फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। त्यानंतर आहे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एन एंट्री। ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एन एंट्री, आपण जर्नल एंट्री ज्यावेळेस पास करतो तर कोणती एंट्री आपण कोणत्या ट्रान्झॅक्शन साठी पास केलेली आहे, तर हे आपल्याला लक्षात यावं। तर यासाठी काय केलं जातं? जी ट्रान्झॅक्शन आपण जर्नलाइज केली तर त्याच्याच पुढे बीइंग हा वर्ड लावला जातो आणि ती ट्रान्झॅक्शन तिथे शॉर्ट मध्ये लिहिली जाते। ठीक आहे, मग यालाच काय म्हणतात? ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री। म्हणजे आपण एंट्री कोणत्या ट्रान्झॅक्शनची पास केली, तर यासाठी लक्षात येण्यासाठी जे ब्रीफ एक्सप्लेनेशन दिलं जातं एंट्रीच्या खाली, याला म्हणतात नरेशन। नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल बुक। जेव्हा आपण जर्नल बुक मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? त्या प्रोसेसला म्हणतात जर्नलायझिंग। त्यानंतर द फ्रेंच वर्ड फ्रॉम विच द वर्ड जर्नल इज डिराइव्ड। म्हणजे जर्नल हा शब्द कुठून उदयाला आला, कोणत्या फ्रेंच शब्दातून त्याची उत्पत्ती झालेली आहे, तर हे विचारलेलं आहे। फ्रेंच शब्द आहे जर, JOUR, जर हा फ्रेंच शब्द आहे, तर याच्यातून जर्नल हा शब्द तयार झाला। जर म्हणजे काय? याचा शब्दशः अर्थ आहे डे। जर म्हणजे डे, फ्रेंच भाषेमध्ये जर म्हणजे काय? डे, आणि जर्नल म्हणजे काय? डेली रेकॉर्ड। ठीक आहे, जर्नल म्हणजे डेली रेकॉर्ड। आपण जर्नल एंट्री मध्ये काय करतो? आपल्या ज्या डे टू डे ट्रान्झॅक्शन असतात तर त्या रेकॉर्ड केल्या जातात। म्हणजे जर्नल म्हणजे काय? आपले डेली रेकॉर्ड, आपल्या व्यवसायाचे डेली रेकॉर्ड। व्यवसायामध्ये आपण रोज किती पैसा खर्च केला, किती वस्तू खरेदी केल्या, किती विकल्या, कोणते एक्सपेन्सेस पेड केले, कोणतं इन्कम आपल्याला मिळालेलं आहे, कोणते असेट खरेदी केली, तर या सगळ्या ट्रान्झॅक्शन आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करतोय, म्हणजेच आपले डेली रेकॉर्ड मेंटेन करतो। ठीक आहे, देन फ्रेंच वर्ड कोणता आहे? जर। जर म्हणजे डे आणि त्याच्यापासून जर्नल शब्द तयार झाला। जर्नल म्हणजे डेली रेकॉर्ड। पुढचा प्रश्न आहे, कन्सेशन गिव्हन फॉर इमिजिएट पेमेंट। कन्सेशन म्हणजे काय? कन्सेशन म्हणजे एक प्रकारचा डिस्काउंट। आता जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याकडून 10,000च्या वस्तू खरेदी केल्या, मग त्याने त्या 10,000 ते 10,000 लगेचच्या लगेच पेड करावे, याच्यासाठी आपण काय करत असतो? त्याला आपण काही सूट देणार, त्याला आपण 5% डिस्काउंट देणार। ठीक आहे, मग 10,000वर 5% डिस्काउंट किती होतो तो आपण लेस करणार, म्हणजेच आपण त्याला काय केलं? त्याची 5% रक्कम कमी केली। 10,000च्या 5% किती येतात? 500। ठीक आहे, म्हणजे आपण त्याच्याकडून काय केलं? 500 रुपये कमी केले, 9,500 घेतले। वस्तू कितीच्या दिल्या? 10,000च्या दिल्या, पण पैसे 9,500 घेतले। म्हणजेच आपण ते 500 रुपये आपण लॉस सहन केला, डिस्काउंट दिला त्याला। कशासाठी दिला? त्याने त्या वस्तूचे पैसे लगेच द्यावेत याच्यासाठी। ठीक आहे, देन कन्सेशन गिव्हन फॉर इमिजिएट पेमेंट, यालाच काय म्हणतात? याला म्हणतात कॅश डिस्काउंट। फर्स्ट टॉपिकच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कॅश डिस्काउंट म्हणजे काय, ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय। ट्रेड डिस्काउंट म्हणजे
जो आपण कॅटलॉग प्राइस वर दिलेला असतो जो डिस्काउंट, त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. सेलरने बायरने आपल्याकडून ज्या वस्तू खरेदी केल्या त्याचे लगेचच्या लगेच पैसे पेड करावे यासाठी जो डिस्काउंट दिलेला आहे तर त्याला म्हणतात कॅश डिस्काउंट. ठीक आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण बघता येतं बघा. तुम्हाला कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंटचा डिफरन्स कळण्यासाठी एक उदाहरण आपल्याला बघता येईल मॉलचं. मॉलचे तुम्ही पॅम्पलेट बघितले असतील तर त्या पॅम्पलेटवर वस्तूच्या कॅटेगरी दिलेल्या असतात. वेगवेगळ्या वस्तूची ऍड तुम्हाला दिलेली असते की या वस्तूवर 10% डिस्काउंट आहे, याच्यावर 50% डिस्काउंट आहे, प्रेशर कुकरवर 40% डिस्काउंट, फ्रीजवर 30% डिस्काउंट. ठीक आहे. किंवा मिक्सरवर 25% डिस्काउंट. तर हे तुम्हाला आधीच डिक्लेअर केलेला डिस्काउंट आहे. मग हा जो डिक्लेअर केलेला डिस्काउंट आहे कॅटलॉग प्राइसवरच दिलाय तुम्हाला, एवढा डिस्काउंट तुम्हाला कंपल्सरी मिळणार. मग हा डिस्काउंट कोणता झाला? हा डिस्काउंट झाला ट्रेड डिस्काउंट. आणि ज्यावेळेस तुम्ही मॉलमध्ये गेलात, मॉलमध्ये तुम्ही वस्तू खरेदी केल्या, ठीक आहे, 50,000ची तुम्ही शॉपिंग केली, 50,000ची शॉपिंग केली, तुम्ही म्हटले आम्ही ऑनलाईन पेमेंट करतो किंवा आत्ता पेमेंट केली, आम्ही पेटीएमने पेमेंट केली, तर तुम्ही किती डिस्काउंट देणार? मग त्या ठिकाणी तो कॅशियर येतो, तुम्हाला सांगतो तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केली, लगेचच्या लगेच इन्स्टंट पेमेंट केली तर आम्ही तुम्हाला आत्ता अजून 5% डिस्काउंट देतो. ठीक आहे. 50,000वर परत आम्ही 5, म्हणजे आधीचा ऑलरेडी ट्रेड डिस्काउंट तर मायनस केलेलाच आहे. ठीक आहे. तो सोडून तुमचं बिल केलेलं असतं. मग बिल कितीचं झालं? 50,000चं. मग त्या 50,000तून परत जी व्हॅल्यू पेमेंटच्या वेळेस जी मायनस केलेली आहे तर त्याला म्हणतात कॅश डिस्काउंट. ठीक आहे. देन इमिजिएट पेमेंट करण्यासाठी किंवा पेमेंटला चालना देण्यासाठी जो डिस्काउंट दिला जातो त्याला कॅश डिस्काउंट म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, एंट्री इन विच मोर दॅन 1 अकाउंट्स आर टू डेबिटेड ऑर क्रेडिटेड. अशी एंट्री ज्याच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंट डेबिट किंवा क्रेडिट झालेले. आपण गुड्स विकल्या. ठीक आहे. गुड्स सोल्ड केल्या. गुड्स सोल्ड ₹10,000. 10,000च्या वस्तू आपण विकल्या. मग आपण एंट्री काय केली? वस्तू विकल्या म्हणजे आपल्याकडे 10,000 रुपये आले, कॅश आली, डेबिट वॉट कम्स इन. मग एंट्री काय केली आपण? कॅश अकाउंट डेबिट. टू वस्तू गेल्या, क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणून आपण इथं काय घेतलं? टू सेल्स अकाउंट 10,000. ठीक आहे. आपण काय केलं? एक अकाउंट डेबिट केलं तर त्याच व्हॅल्यूचं दुसरं अकाउंट क्रेडिट केलेलं. ठीक आहे. म्हणजेच ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट नुसार तुम्हाला काय सांगितलं? डेबिट इज इक्वल टू क्रेडिट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होणार, दोन्हीही सेम अमाऊंटचे होणार. ठीक आहे. म्हणजे आपण डेबिटचा इफेक्ट कितीचा केला? 10,000चा. क्रेडिटचा इफेक्ट कितीचा केला? 10,000चा. या ठिकाणी एक अकाउंट डेबिट झालं 10,000ने तर दुसरं अकाउंट काय झालं? 10,000ने क्रेडिट झालं. एंट्री आपण काय घेतली? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. याला काय म्हणणार? सिंपल जर्नल एंट्री. जेवढ्या अमाऊंटचं एक अकाउंट डेबिट झालं तेवढ्याच अमाऊंटचं दुसरं अकाउंट क्रेडिट झालं. ठीक आहे. डेबिट इज इक्वल टू क्रेडिट. सेम अमाऊंटचं डेबिट क्रेडिट आपण एंट्रीमध्ये अकाउंट डेबिट केलं आणि क्रेडिट केलं, तर याला सिंपल जर्नल एंट्री म्हणतात. ठीक आहे. आता दुसरी एंट्री आपण बघू. दुसरी एंट्री काय? गुड्स सोल्ड ₹10,000 फॉर ₹9,000. ठीक आहे. कितीच्या वस्तू विकल्या? 10,000च्या वस्तू विकल्या. कितीला विकल्या आपण? 9,000ला विकल्या. ठीक आहे. मग आता एंट्री काय पास करणार? आपले सेल्स किती झाले? 10,000. ठीक आहे. मग त्यामुळे आपण एंट्री काय केली? गुड्स विकल्या, वस्तू विकल्या, म्हणजे आपल्याकडे पैसे आले, डेबिट वॉट कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट घेतलं. ठीक आहे. कॅश आली, डेबिट केलं, कॅश अकाउंट डेबिट. ठीक आहे. कितीच्या वस्तू विकल्या आपण? 10,000च्या. ठीक आहे. वस्तू गेल्या, क्रेडिट वॉट गोज आउट, त्यामुळे सेल्स अकाउंट काय केलं आपण? क्रेडिट केलं. कितीच्या वस्तू विकल्या आपण? 10,000च्या. मग सेल्स अकाउंटला किती घेतले इथे? 10,000. ठीक आहे. 10,000च्या वस्तू विकल्या, सेल्स अकाउंटला आपण घेतले 10,000. 10,000च्या वस्तू विकल्या, आपल्याला कॅश किती मिळाली? कॅश मिळाली 9,000. वस्तू 10,000च्या विकल्या, पण आपण त्या 9,000ला विक, म्हणजेच 1,000 रुपये कमी आले. 1,000 रुपये आपण त्यांना काय दिला? डिस्काउंट दिला. ठीक आहे. आणि डिस्काउंट दिला म्हणजे आपलं 1,000 नुकसान झालं की नाही? 10,000च्या वस्तू होत्या, आपण विकल्या 9,000ला, म्हणजे 1,000 रुपये आपला लॉस झाला. अँड लॉस विल बी डेबिटेड. हा जो लॉस आहे तो आपल्याला कोणत्या अकाउंटला डेबिट करायचा? डिस्काउंट अकाउंटला. मग इथे डिस्काउंट अकाउंट काय झालं? डेबिट झालं आपलं 1,000ने. आता इथे बघा बरं, तुमची क्रेडिटची व्हॅल्यू किती आहे? 10,000. ठीक आहे. डेबिट काय केलं? डेबिट आपण केलं 9,000. कॅश आपल्याला मिळाली, डेबिट वॉट कम्स इन
कॅश अकाउंट 9,000 डेबिट झालं आणि डिस्काउंट किती दिला आपण 1,000 रुपये कमी आले आपल्याला, म्हणजेच ते नुकसान आहे आपलं, लॉस अँड लॉस विल बी डेबिटेड. डिस्काउंट आपण कितीने डेबिट केलं 1,000 आणि 9,000 प्लस 1,000 किती झाले 10,000. म्हणजेच आपण डेबिट कितीने केले 10,000 डेबिट केले आणि 10,000 क्रेडिट केले. क्रेडिट एकच अकाउंट केलं पण डेबिट आपण किती अकाउंट केले 2 अकाउंट डेबिट केले. ठीक आहे. म्हणजेच ज्या वेळेस एखाद्या एंट्रीमध्ये आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंट डेबिट करतो किंवा क्रेडिट करतो, मग या एंट्रीला काय म्हणतात कंबाईन जर्नल एंट्री. काय प्रश्न विचारला, एंट्री इन विच मोर दॅन 1 अकाउंट आर टू बी डेबिटेड ऑर क्रेडिटेड. आता या एंट्रीमध्ये बघा पहिली एंट्री सिंपल एंट्री आहे, याच्यामध्ये एक अकाउंट जेवढ्या अमाऊंटने डेबिट झालं तेवढ्याच अमाऊंटने दुसरं अकाउंट क्रेडिट झालं, मग ही झाली सिंपल एंट्री. आणि दुसरी कोणती आहे, दुसरी आहे गुड्स कितीच्या सेल केल्या 10,000च्या वस्तू विकल्या आपण 9,000ला विकल्या 1,000 रुपये लॉस झाला, डिस्काउंट दिला, मग आपण दुसरी एंट्री काय केली 2 अकाउंट डेबिट केले. बघा इथे कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, ही एंट्री पास केली, 2 अकाउंट डेबिट झाले, म्हणजे ही एंट्री कंबाईन एंट्री झाली. पहिली एंट्री कोणती सिंपल एंट्री, ही झाली कंबाईन एंट्री. एंट्री इन विच मोर दॅन 1 अकाउंट आर टू बी डेबिटेड ऑर क्रेडिटेड, मग या एंट्रीला म्हणायचं कंबाईन एंट्री. त्यानंतर पुढचं आहे एनिथिंग टेकन बाय प्रोप्रायटर फ्रॉम बिझनेस फॉर हिज प्रायव्हेट यूज. प्रोप्रायटरने व्यवसायातून कॅश विड्रॉ केली प्रायव्हेट यूज साठी, त्याने व्यवसायाची एखादी प्रॉपर्टी यूज केली प्रायव्हेट यूज साठी, किंवा त्याने एखादी गुड्स नेल्या, आपण फॅक्टरीमध्ये आपल्या फॅक्टरीमध्ये ज्या वस्तू तयार झाल्या त्या तो प्रायव्हेट यूज साठी घेऊन गेला, तर या पद्धतीने त्याने वस्तू विड्रॉ केल्या, गुड्स विड्रॉ केल्या, कॅश विड्रॉ केली किंवा ॲसेट यूज केली, तरी देखील तर हे सगळं प्रायव्हेट यूज साठी त्याने काहीही घेतलं तरी ते कोणत्या अकाउंटला जाणार, ते येणार सगळं ड्रॉविंग्स अकाउंटला. इथे घ्या ड्रॉविंग्स. त्यानंतर घ्या टॅक्स पेबल टू द गव्हर्नमेंट ऑन परचेस गुड्स. आपण काही गुड्स खरेदी केल्या, परचेस केल्या, मग वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटला काही टॅक्स द्यावा लागला, तर त्या टॅक्सला म्हणतात इनपुट. ठीक आहे, वस्तू आणताना लागलेला टॅक्स मग याला म्हणतात इनपुट टॅक्स. ठीक आहे, टॅक्स पेबल टू द गव्हर्नमेंट ऑन परचेस ऑफ गुड्स. ठीक आहे, परचेसवर लागलेला टॅक्स त्याला काय म्हणतात इनपुट टॅक्स. नेक्स्ट काय दिलंय पेज नंबर ऑफ द लेजर. जर्नल एंट्री तयार करताना आपण कोणत्या फॉर्मॅट मध्ये घेणार, मग जर्नल मध्ये पहिला कॉलम काय डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, या पद्धतीने आखणे व्हायचे. मग आता हा जो कॉलम आहे, ठीक आहे, मग हा कॉलम याच्यामध्ये आपण काय घेणार LF. LF म्हणजे काय, LF म्हणजे लेजर फोलिओ. ठीक आहे, LF म्हणजे काय लेजर फोलिओ. म्हणजेच आपण इथं जी जर्नल एंट्री पास केली तर ती लेजर किती पान नंबरवर किती पेज नंबरवर याचं लेजर बनवलेलं आहे, हा पेज नंबर इथे लिहिला जातो. मग यालाच काय म्हणतात पेज नंबर ऑफ द लेजर. मग याला आपण काय म्हणतात LF तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिल त्याला काय म्हणतात लेजर फोलिओ. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो अँड राईट द स्टेटमेंट. आता इथे आपल्याला MCQ क्वेश्चन्स दिलेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन चूज करा सांगितलंय. फर्स्ट दिलं डॅश मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द जर्नल. आपण जर्नल एंट्री पास करताना एक्सप्लेनेशन जे खाली लिहित असतो बिईंग लावून आपण खाली त्या ट्रान्झॅक्शनचं एक्सप्लेनेशन लिहितो, तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात नरेशन. देन ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर डॅश डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. लास्ट लेक्चर मध्येच आपण बघितलेले डिस्काउंटचे 2 प्रकार आहेत, कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आपण रेकॉर्ड करतो, ट्रेड डिस्काउंट आपण रेकॉर्ड करत नाही. जो कॅटलॉग प्राइसवर दिलेला डिस्काउंट असतो त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात आणि तो अकाउंटमध्ये रेकॉर्ड होत नाही, म्हणजेच त्याची जर्नल एंट्री पास होत नाही. ठीक आहे, देन आन्सर इज अ ट्रेड. त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन जर्नल इज कॉल्ड. आपण जर्नलमध्ये जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, त्या प्रोसेसला म्हणतात जर्नलायझिंग. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर जर्नलायझिंग. त्यानंतर एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर. प्रत्येक जर्नल एंट्रीला काय गरजेचं असतं, जोपर्यंत जर्नल एंट्रीच्या खाली तुम्ही नरेशन लिहित नाही तोपर्यंत ती एंट्री अर्धवट असते. कारण जर तुम्ही नरेशन लिहिलं नाही तर ती एंट्री कोणत्या
ट्रान्झॅक्शनची आहे तर हेच तुम्हाला कळणार नाही. आपण असेट खरेदी केली तरी कॅश अकाउंट क्रेडिट होतं, आपण एखादा एक्सपेन्सेस पेड केला तरी कॅश अकाउंट क्रेडिट होतं, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण पैसे दिले तरी आपलं कॅश अकाउंट क्रेडिट होणार. मग नेमकं ट्रान्झॅक्शनमध्ये जर कॅश अकाउंट क्रेडिट झालंय तर ते कशासाठी झालंय हे आपल्याला कळणार का? नाही. त्यामुळे जेव्हा जर्नल एंट्री आपण पास करणार तर त्याचं नरेशन आपण जेव्हा लिहिणार तेव्हा ती ट्रान्झॅक्शन कशाची हे आपल्याला कळू शकतं. नरेशन शिवाय एंट्री ही अर्धवट असते, त्यामुळे एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर नरेशन. त्यानंतर द कॉलम ऑफ द जर्नल इज नॉट रेकॉर्डेड ॲट द टाइम ऑफ जर्नलायझिंग. आता याच्यापैकी कोणत्या कॉलम आपण जर्नलायझिंग करताना म्हणजे जर्नल एंट्री तयार करताना आपण बनवत नाही? डेट आपल्याला लिहावी लागते. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची आपण डेट लिहित असतो. पर्टिक्युलरमध्ये आपण जर्नल एंट्री लिहितो. अमाऊंट आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनची दाखवावीच लागते. लेजर फोलिओ आपण तिथे लिहित नाही. लेजर फोलिओ आपण कधी लिहितो? ज्यावेळेस आपण जर्नलायझिंग प्रोसेस पूर्ण केली, जर्नल एंट्रीज पूर्ण केल्या आणि त्याची लेजर पोस्टिंग सुद्धा झालेली आहे, तेव्हा ती लेजर पोस्टिंग कोणत्या पेज नंबरवर केली तर हे पेज नंबर त्या लेजर फोलिओ कॉलममध्ये आपण दाखवत असतो. देन हा कॉलम आपण कधी लिहितो? हा कॉलम आपण जेव्हा लेजर प्रिपेअर झालं तेव्हा लिहितो. ठीक आहे. जर्नलायझिंग करताना आपल्याला लेजर फोलिओ माहीतच नसतो, ते पेज नंबर माहीतच नसतं, त्यामुळे आपण तिथं लिहित नाही. मग ते कधी लिहितो? ज्यावेळेस त्या अकाउंटचं किंवा त्या जर्नल एंट्रीचं लेजर आपण प्रिपेअर केलं तेव्हा ते ह्या कॉलममध्ये ते पेज नंबर नोट डाऊन केला जातो. ठीक आहे. देन आन्सर इज लेजर फोलिओ. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट शुड बी डेबिटेड टू डॅश. आता या ठिकाणी ऑप्शन दिले परचेस अकाउंट, कस्टमर अकाउंट, सेल्स अकाउंट, कॅश अकाउंट. आधी आपल्याला काय करावं लागेल? गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट याची जर्नल एंट्री पास करावी लागेल. ठीक आहे. कोणतं अकाउंट डेबिट होतं विचारलं. गुड्स विकल्या म्हणजे वस्तू गेल्या, क्रेडिट व्हॉट गोज आउट. गुड्स सोल्ड केल्या म्हणजे सेल्स अकाउंट क्रेडिट होणार. ठीक आहे. आता इथे कॅश आली नाही, क्रेडिट सेल आहे म्हणजे कॅश आली नाही, म्हणजे कॅश अकाउंट तिथे येणार नाही. मग कोणतं अकाउंट येईल? ह्या वस्तू आपण कोणाला दिल्या? कस्टमरला दिल्या. म्हणजेच इथं वस्तू कस्टमर कोण आहे? कस्टमर हा रिसिव्हर आहे, त्याला वस्तू मिळतात. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. या रूलप्रमाणे कस्टमर हा रिसिव्हर आहे, त्याला आपण वस्तू दिल्या, त्यामुळे कस्टमर अकाउंट काय होतं? डेबिट होतं. मग इथे जर्नल एंट्री काय होते बघा? कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता आपण गृहीत धरलं की आपण 10,000च्या वस्तू विकल्या. ठीक आहे. देन इथं काय येईल? 10,000. एंट्री काय झाली? कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलं? गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट शुड बी डेबिटेड टू. डेबिटेड टू कोणतं अकाउंट डेबिट होणार विचारलं? डेबिट कोणतं अकाउंट झालं? कस्टमर. आन्सर इज अ कस्टमर अकाउंट. त्यानंतर पुढचं आहे वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी शुड बी डेबिटेड. आता आपण वेजेस पेड केल्या कशासाठी? इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी म्हणजे आपण नवीन मशिनरी आणली किंवा आपण मशिनरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिक्स करायची आपल्याला, त्यावेळेस जे चार्जेस पेड केले जातात मशीन इन्स्टॉल करण्यासाठी त्याला म्हणतात इन्स्टॉलेशन चार्जेस. हा एक प्रकारचा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तो त्या मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस. देन हा खर्च कशाला डेबिट होणार? मशिनरी अकाउंटला डेबिट होणार. मशिनरीच्या कॉस्टमध्येच प्लस होणार. उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं की मशिनरी आपल्याकडे ह्या मशिनरीची कॉस्ट 1,00,000 आहे आणि इन्स्टॉलेशन चार्जेस आपल्याला आले 20,000, तर ते 20,000 सुद्धा आपण ह्या मशिनरीच्या कॉस्टमध्ये प्लस करणार. म्हणजे आता मशिनरीची कॉस्ट किती होणार? 1,20,000. ठीक आहे. म्हणजेच वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी शुड बी डेबिटेड टू. मग एंट्री काय होती याची? मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कारण हा एक कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर हा त्या असेटमध्येच प्लस होणार. ठीक आहे. देन मशिनरी अकाउंट इथे डेबिट होणार टू. आपण कॅश दिले 20,000 रुपये, आपण पैसे दिले त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन चार्जेस. देन आपल्याकडून कॅश किती गेली? 20,000. मग एंट्री काय होईल? मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. म्हणजेच हे 20,000 रुपये मशिनरीच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. ठीक आहे. देन अकाउंट कोणतं डेबिट झाला? मशिनरी अकाउंट. मग या ठिकाणी बघा ऑप्शन बघा बी काय दिलंय? मशिनरी अकाउंट डेबिट होणार. त्यानंतर नेक्स्ट द कमिशन पेड टू द एजंट शुड बी डेबिटेड टू. आता आपण कमिशन पेड केलं, कमिशन पेडची ट्रान्झॅक्शन केली किंवा झाली
आपण कमिशन पेड केलं. कमिशन पेड केलं म्हणजेच तो खर्च आहे. डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग काय डेबिट होणार? कमिशन अकाउंट डेबिट होणार. पेड केलं म्हणजे कॅश आली का गेली? गेली कॅश. क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग एंट्री काय होणार बघा? एंट्री होणार कमिशन पेड केलं, ठीक आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. या रूलनुसार कमिशन अकाउंट काय होईल? डेबिट. कमिशन अकाउंट डेबिट टू. कमिशन पेड केलं आपण 5,000 रुपये, ठीक आहे. म्हणजे आपली कॅश किती गेली? 5,000 रुपये. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश किती गेली? 5,000 रुपये, ठीक आहे. देन कॅश अकाउंट किती क्रेडिट होणार? 5,000. आणि जेवढी आपण कॅश पेड केली तेवढ्याने कॅश अकाउंट क्रेडिट होणार. एंट्री काय झाली? कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तुम्हाला काय विचारलंय? द कमिशन पेड टू द एजंट शुड बी डेबिटेड टू. कोणत्या अकाउंटला डेबिट होणार विचारलंय, ठीक आहे. देन कमिशनचं अकाउंट इथे डेबिट होणार. त्यानंतर पुढे विचारलंय लोन टेकन फ्रॉम देना बँक शुड बी क्रेडिटेड टू. आता लोन घेतलं आपण, लोन टेकन फ्रॉम देना बँक शुड बी क्रेडिटेड टू. कोणतं अकाउंट क्रेडिट होणार विचारले, ठीक आहे. आपण लोन घेतलेलं कोणाकडून घेतलं? देना बँकेकडून, ठीक आहे. मग आता इथे बघा, देना बँक ही कोण आहे? ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, ठीक आहे. यालाच आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. मग आर्टिफिशियल पर्सनला कोणता रूल लागू होतो? रिसिव्हर गिव्हरचा, पर्सनल अकाउंटचा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. देना बँकने आपल्याला लोन दिलंय म्हणजे ही बँक कोण आहे? गिव्हर आहे, ठीक आहे. लोन दिलं म्हणजे बँकेने आपल्याला पैसे दिले. डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे आपल्याकडे कॅश आली. मग एंट्री काय होते? कॅश अकाउंट डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश आली ना आपल्याकडे, लोन घेतलं म्हणजे कॅश आली, ठीक आहे. आपण गृहीत धरला आपण 1 लाख लोन घेतलेलं, ठीक आहे. बँकेने आपल्याला 1 लाख रुपये लोन दिलं म्हणजेच 1 लाख कॅश आली. डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट टू डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. देना बँक इथं कोण आहे? गिव्हर आहे, 1 लाख रुपये. एंट्री काय केली आपण? कॅश अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट. आता इथे प्रश्न तुम्हाला काय विचारलाय बघा? लोन टेकन फ्रॉम देना बँक शुड बी क्रेडिटेड टू डॅश. कोणत्या अकाउंटला क्रेडिट होणार विचारले, ठीक आहे. मग कोणतं अकाउंट क्रेडिट झालं एंट्रीमध्ये? आपण एंट्री काय केली? कॅश अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट, ठीक आहे. कोणतं अकाउंट क्रेडिट झालं? आपण एंट्री काय घेतली? कॅश अकाउंट डेबिट टू देना बँक लोन अकाउंट, ठीक आहे. देन अकाउंट क्रेडिट कोणतं झालं? देना बँक लोन. त्यानंतर आहे परचेस ऑफ ॲनिमल फॉर कॅश शुड बी डेबिटेड टू. आता परचेस ऑफ ॲनिमल, आपण ॲनिमल परचेस केले कॅश देऊ, ठीक आहे. मग कोणतं अकाउंट डेबिट होतं विचारलंय. ॲनिमल आपण व्यवसायामध्ये ज्या वेळेस वापरतो तर ते सगळे कशामध्ये येतात? लाईफ स्टॉक या कॅटेगरीत आहेत. ज्या वेळेस आपण व्यवसायामध्ये ॲनिमल यूज करतो प्रॉपर्टी म्हणून. आता उदाहरणार्थ आपला जर पोल्ट्री फार्म असेल तर तिथे आपल्याला कोंबड्या लागतील. त्याच्यानंतर जर आपला डेअरी फार्मचा बिझनेस आहे, दूध डेअरी आहे, तर तिथे तुम्हाला गायी पाळावे लागतील, म्हशी पाळाव्या लागतील. त्याच्यानंतर जर समजा एखादा आपल्याला घोडागाडी असेल किंवा घोड्याशी संबंधित, रेसिंगशी संबंधित तुमचा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी घोडे तुम्हाला पाळावे लागतील. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, प्राण्यांशी संबंधित व्यवसायामध्ये तुम्हाला काही प्राणी पाळावे लागतील. मग त्यावेळेस आपण जे ॲनिमल परचेस केले तर ती आपण ॲसेट म्हणून खरेदी करणार, व्यवसायासाठी, बिझनेससाठी खरेदी करणार. मग आपण त्याची परचेसची ट्रान्झॅक्शन तर बिझनेसमध्ये रेकॉर्ड करतो, कारण आपण व्यवसायासाठी जशी मशिनरी खरेदी केली त्या पद्धतीनेच व्यवसायामध्ये वापरण्यासाठी आपण प्राणी खरेदी केलेले, ठीक आहे. मग हे प्राणी, मग आता इथे त्यांच्या नावाने एंट्री पास होणार नाही. पास होताना हे सगळे प्राणी कोणत्या कॅटेगरीत येतील? लाईफ स्टॉक या कॅटेगरीमध्ये येतील, ठीक आहे. आणि लाईफ स्टॉक ही आपली काय? ॲसेट आहे. मग ॲसेट खरेदी केली आपण, ॲसेट खरेदी केली तर एंट्री काय पास होते? ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, ॲसेट येते आपल्याकडे, ॲसेट अकाउंट डेबिट टू. क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश चालली टू कॅश अकाउंट. लाईफ स्टॉक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आपण गृहीत धरला आपण 1 लाखाचे प्राणी खरेदी केले, ठीक आहे. जिवंत प्राणी खरेदी केले. मग देन एंट्री काय केली आपण? लाईफ स्टॉक अकाउंट डेबिट टू कॅश. मग आता इथे काय विचारलं? परचेस ऑफ ॲनिमल फॉर कॅश शुड बी डेबिटेड टू. कोणतं अकाउंट डेबिट झालं, ठीक आहे. परचेस ऑफ ॲनिमल, इथे ॲनिमल अकाउंट डेबिट होईल. ॲनिमल हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार? लाईफ स्टॉक कॅटेगरीमध्ये येणार. लाईफ स्टॉक ही आपली ॲसेट आहे. देन लाईफ स्टॉकचा अकाउंट काय होणार? डेबिट होणार, ठीक आहे. देन ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू
ऑर फॉल्स विथ रिझन. आता या ठिकाणी आपल्याला काय ट्रू ऑर फॉल्स विचारलंय. फर्स्ट दिले नरेशन इज नॉट रिक्वायर्ड टू ईच अँड एव्हरी एंट्री. आता इथे काय सांगितलं, नरेशन इज नॉट रिक्वायर्ड, नरेशन रिक्वायर्ड नाही. नरेशन म्हणजे काय, आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जेव्हा जर्नल एंट्री पास, ती एंट्री कोणत्या ट्रान्झॅक्शनची आहे हे कळण्यासाठी त्या एंट्रीच्या खाली त्या एंट्रीचं ब्रीफ एक्सप्लेनेशन दिलं जातं, त्यालाच म्हणतात नरेशन. आणि हे प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी गरजेचं असतं. ठीक आहे. देन तुम्हाला स्टेटमेंट काय दिलं, नरेशन इज नॉट रिक्वायर्ड फॉर ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन, हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर पुढे अ जर्नल व्हाउचर इज मस्ट फॉर ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द जर्नल. आता जर्नल बुकमध्ये आपण ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो आणि ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी आधी त्याचं जर्नल व्हाउचर बनवलं जातं. ठीक आहे. अकाउंटिंगमध्ये कोणत्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात, ज्या ट्रान्झॅक्शनचे एव्हिडन्स आपल्याकडे आहेत, ज्या ट्रान्झॅक्शन अकाउंटिंग डॉक्युमेंट सपोर्ट करतात त्या किंवा ज्याचा लिगल एव्हिडन्स आपल्याकडे आहे, तर त्या ट्रान्झॅक्शन आपण बुक्समध्ये रेकॉर्ड करत असतो. ठीक आहे. अ जर्नल व्हाउचर इज मस्ट फॉर ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन जर्नल. मग आपण जर्नलमध्ये ज्या ज्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या आधी त्याचं जर्नल व्हाउचर बनवलं जातं, जर्नलमध्ये ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होत असते. देन हे स्टेटमेंट काय ट्रू आहे. त्यानंतर कॅश डिस्काउंट अलाउड शुड बी डेबिटेड टू डिस्काउंट अकाउंट. आता हा पॉईंट आपण याच्या आधी सुद्धा बघितलेला बऱ्याच वेळा. ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड होत नाही, कॅश डिस्काउंट रेकॉर्ड होतो. 10,000च्या वस्तू आपण विकल्या आणि पैसे घेताना आपण 9,000 घेतले, 1,000 रुपये आपण डिस्काउंट दिलेला, म्हणजे 1,000 लॉस आहे, अँड लॉस विल बी डेबिटेड टू डिस्काउंट अकाउंट. ठीक आहे. मग तिथे कॅश डिस्काउंट शब्द वापरला नाही तरी चालेल, कारण ट्रेड डिस्काउंट हा रेकॉर्डच होत नाही, त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजनचं कामच नाही. हा जो डिस्काउंट आहे तोच कॅश डिस्काउंट आहे. देन कॅश डिस्काउंट अलाउड शुड बी डेबिटेड टू डिस्काउंट अकाउंट, हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्यानंतर जर्नल इज अ बुक ऑफ प्राईम एंट्री. अकाउंटिंग प्रोसेसची पहिली स्टेप काय, ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करणे, मेजर करणे आणि त्याच्यानंतर ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात. मग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होताना सगळ्यात आधी ते जर्नल बुकमध्ये रेकॉर्ड होतात आणि त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन होतं, ते लेजरमध्ये रेकॉर्ड होतात आणि त्याचे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवले जातात. पण सगळ्यात आधी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होताना जर्नलमध्ये रेकॉर्ड होत असतात, त्यामुळे जर्नलला काय म्हटलं जातं, जर्नल इज अ बुक ऑफ प्राईम एंट्री, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ट्रेड डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ट्रेड डिस्काउंट हा बुक्समध्ये रेकॉर्ड होतो हे सांगितलंय. याच्या आधीच आपण डिस्कस केलेलं आहे. कॅश डिस्काउंट बुक्समध्ये रेकॉर्ड होतो, ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होत नाही. देन हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर आहे गुड्स लॉस्ट बाय थिफ्ट इज डेबिटेड टू गुड्स अकाउंट. आता इथे गुड्स लॉस्ट बाय थिफ्ट म्हणजे वस्तू आपल्या काही चोरीला गेल्या. वस्तू चोरीला गेल्या म्हणजेच आपलं नुकसान आहे. नुकसान आहे म्हणजेच ते काय होणार, डेबिट होणार. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, त्यामुळे हा जो लॉस बाय थिफ्ट आहे हा सुद्धा डेबिट होणार. मग एंट्री काय होणार, लॉस बाय थिफ्ट अकाउंट डेबिट टू काय येईल, टू गुड्स अकाउंट. मग अकाउंट डेबिट कोणतं झालं, लॉस बाय थिफ्ट अकाउंट डेबिट झालं. गुड्स अकाउंट इथे डेबिट झालं नाही. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. काय करणार, लॉस बाय थिफ्ट अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट ही एंट्री पास करणार. मग अकाउंट डेबिट कोणतं झालं, लॉस बाय थिफ्ट अकाउंट डेबिट झालं, गुड्स अकाउंट इथं क्रेडिट झालं. ठीक आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. पुढे काय दिलं, इफ रेंट इज पेड टू लँडलॉर्ड, लँडलॉर्ड अकाउंट शुड बी डेबिटेड. आता आपण ह्या ट्रान्झॅक्शनच्या आधी एंट्री पास करू. रेंट पेड केला. आता रेंट पेड केलं तर आपण एंट्री काय करणार, रेंट पेड केला. रेंट हा एक्सपेन्सेस आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून रेंट अकाउंट आपण डेबिट केलं. आपण गृहीत धरला आपण रेंट 10,000 पेड केला. टू काय येईल, टू आपण रेंट पेड केला म्हणजे कॅश गेली, क्रेडिट व्हॉट गोज आउट, टू काय येईल, कॅश अकाउंट. मग या ठिकाणी एंट्री आपण काय केली, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. आपण हा रेंट पेड केला. रेंट पेड केल्याची आपण ही एंट्री केली, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता इथे बघा लँडलॉर्डचं अकाउंट आलं का, नाही आलं, कारण हा आपण रेंट पेड केलेला आहे. ज्यावेळेस रेंट आपण पेड केला त्यावेळेस लँडलॉर्डचं अकाउंट येणार नाही. पण ज्या वेळेस आपला रेंट आउटस्टँडिंग आहे, आपल्याला हा रेंट द्यायचा आहे, दिलेला नाही आहे आपण. ठीक आहे, दिलेला नाही आहे म्हणजे हे कॅश अकाउंट तिथे येणार नाही, कारण रेंट आपण दिलाच नाही तर कॅश कसं येणार. ठीक आहे, मग कॅशच्या ऐवजी इथं काय येईल, लँडलॉर्डचं अकाउंट येईल. म्हणजे इफ रेंट पेड जर असेल, आपण कॅश पेड केली तर एंट्री काय होते, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि जर हा रेंट पेड केला नाही, फक्त ड्यू आहे,
रेंट ड्यू आहे बट इट नॉट पेड, इट इज नॉट पेड, तो पेड केला नाही म्हणजेच ते आउटस्टँडिंग आहे. मग आपण एंट्री त्या केसमध्ये काय करणार, रेंट अकाउंट डेबिट. आपलं रेंट किती आहे 10,000 द्यायचं आहे. रेंट कोणाला द्यायचं आहे, लँडलॉर्डला द्यायचं आहे. मग तू काय येईल लँडलॉर्ड अकाउंट. ठीक आहे, म्हणजे आपण हे लायबिलिटी साईडला दाखवणार आपले 10,000 रेंट, आपला 10,000 रेंट पेड करायचं आहे. ठीक आहे, मग एंट्री काय घेणार आपण, रेंट अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. मग ते कोणत्या एंट्रीमध्ये क्रेडिट होणार, आउटस्टँडिंग रेंटच्या एंट्रीमध्ये. रेंट जर पेड केला तर तिथे कॅश येणार. देन हे स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. आपल्याला स्टेटमेंट काय दिले, इफ रेंट इज पेड टू लँडलॉर्ड, लँडलॉर्ड अकाउंट शुड बी डेबिटेड. मग हे स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. रेंट पेडच्या एंट्रीमध्ये दोन्ही केसमध्ये रेंट अकाउंट डेबिट होतं. फक्त ते पेड केलं तर कॅश अकाउंट क्रेडिट होईल आणि पेड नाही केलं आउटस्टँडिंग आहे तर लँडलॉर्ड अकाउंट क्रेडिट होईल. देन हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. बुक किपिंग रेकॉर्ड्स मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन दोन टाईपचे असतात, मॉनिटरी नॉन मॉनिटरी. ज्या ट्रान्झॅक्शन पैशामध्ये दाखवल्या जातात त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. या कॅश किंवा क्रेडिट असू शकतात. उदाहरणार्थ आपण वस्तू विकल्या, 10,000च्या वस्तू विकल्या, गुड्स सोल्ड ₹10,000, ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स ऑफ ₹20,000 सोल्ड टू मिस्टर राम ऑन क्रेडिट बेसिस. ठीक आहे, क्रेडिट बेसिसवर आपण वस्तू विकल्या, 20,000च्या विकल्या, अमाऊंट ते इन्व्हॉल्व आहे, म्हणजेच ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे. आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, बार्टर सिस्टीममध्ये किंवा वस्तू विनिमय पद्धती अंतर्गत आपण काय केला, एक वस्तू दिली आणि दुसरी वस्तू घेतली. तर अशा टाईपच्या ट्रान्झॅक्शन, वस्तू विनिमय पद्धतीने केलेल्या ट्रान्झॅक्शन ह्या नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये आहेत. ठीक आहे, तुम्हाला काय सांगितलं, बुक किपिंग रेकॉर्ड्स मॉनिटरी नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर पुढचं, ड्रॉइंग मेड बाय द प्रोप्रायटर इन्क्रीज हिज कॅपिटल. ड्रॉइंग म्हणजे काय, उचल. आता उदाहरणार्थ रामचं कॅपिटल आहे 50,000 आणि रामने वर्षभरामध्ये व्यवसायातून विड्रॉ केले, 10,000 रुपये विड्रॉ केले. आता त्याचं कॅपिटल किती राहिलं, 40,000. म्हणजे ड्रॉविंग आपण काय केली, कॅपिटलमधून लेस केली, त्याच्यामुळे त्याचं कॅपिटल डिक्रीज झालं, इन्क्रीज झालेलं नाही. इथे काय सांगितलं, ड्रॉइंग मेड बाय द प्रोप्रायटर इन्क्रीज हिज कॅपिटल. हे स्टेटमेंट रॉंग आहे. ड्रॉइंगमुळे कॅपिटल काय होतं, डिक्रीज होतं. ठीक आहे, देन हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर GST पेड ऑन परचेस ऑफ गुड्स इनपुट टॅक्स अकाउंट इज डेबिटेड. आता आपण GST पेड केला, आपण काही वस्तू खरेदी केल्या आणि त्याच्यावर आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेड केला. ठीक आहे, म्हणजे आपण परचेसवर GST भरला. मग आता या ठिकाणी कोणता अकाउंट डेबिट होणार, इनपुट टॅक्स अकाउंट शुड बी डेबिटेड, हे सांगितलं. हा जर टॅक्स आपण पेड केला तर आपण एंट्री काय पास करणार, आपण टॅक्स अकाउंट डेबिट करणार. ठीक आहे, GST अकाउंट डेबिट करणार. GST अकाउंट डेबिट, GST म्हणजेच टॅक्स. ठीक आहे, पेड केला म्हणजे आपला खर्च आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग हा GST काय होईल, डेबिट होईल. GST अकाउंट डेबिट टू, आपण पैसे दिले ना तिथे कॅश गेली, क्रेडिट वॉट गोज आउट टू कॅश अकाउंट. एंट्री काय केली, GST अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. GST एक प्रकारचा टॅक्स आहे, कशावर दिला, वस्तू आणण्यासाठी दिला, मग म्हणजेच त्याला आपल्याला इनपुट टॅक्स देखील म्हणता येईल. देन GST अकाउंट, मग तुम्ही काय करू शकता, एंट्रीमध्ये एक तर इनपुट टॅक्स अकाउंट डेबिट करा किंवा GST अकाउंट डेबिट करा. टू काय येईल, टू कॅश अकाउंट. एंट्री काय केली, टॅक्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग या ठिकाणी आपण वस्तू आणताना लागलेला टॅक्स म्हणजेच इनपुट टॅक्स. देन GST कशामध्ये येणार, इनपुट टॅक्समध्ये येणार. मग कोणता अकाउंट डेबिट होणार, इथं काय सांगितलं, GST पेड ऑन परचेस ऑफ गुड्स इनपुट टॅक्स शुड बी डेबिटेड. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर पुढे फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्समध्ये काय सांगितलं, द फर्स्ट बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इज. फर्स्ट बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय मेजर केल्यानंतर त्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड केल्या जातात. रेकॉर्ड करताना सगळ्यात आधी त्या जर्नल बुकमध्ये रेकॉर्ड होतात आणि त्याच्यामुळं त्या जर्नल एंट्री बुकला किंवा जर्नल बुकला काय म्हणतात, ओरिजिनल एंट्री बुक किंवा त्याला प्राईम एंट्री देखील म्हणतात. देन आन्सर इज जर्नल. त्यानंतर पुढे, द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इनटू जर्नल इज कॉल्ड. प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इनटू जर्नल, जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याच्या प्रोसेसला म्हणतात जर्नलायझिंग. जर्नल एंट्री आपण पास करण्याची जी प्रोसेस असते तर त्या प्रोसेसला जर्नलायझिंग म्हणतात. त्यानंतर आहे ॲन एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द जर्नल. जर्नलमध्ये आपण जर्नल एंट्री पास केल्यानंतर ती जर्नल एंट्री कोणत्या ट्रान्झॅक्शनची आहे हे कळण्यासाठी आपण त्याच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन लिहित असतो. तर त्या एक्सप्लेनेशनला काय म्हणतात विचारलंय, त्याला म्हणतात नॅरेशन. त्यानंतर नेक्स्ट,
डॅश डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. कोणता डिस्काउंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड होत नाही? कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट. या दोन्हीपैकी ट्रेड डिस्काउंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड होत नाही. त्यानंतर डॅश इज कन्सेशन अलाउड फॉर बल्क परचेस ऑफ गुड्स और फॉर इमिजिएट पेमेंट. कन्सेशन म्हणजे काय? सूट. आपण कन्सेशन अलाउड केलंय कशासाठी? बल्क परचेस. म्हणजे कस्टमरने आपल्याकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करावीत किंवा वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची इमिजिएट पेमेंट करावी. तर या गोष्टीसाठी आपण जे कन्सेशन देत असतो वस्तूच्या किमतीमध्ये त्याला म्हणतात डिस्काउंट. देन आन्सर इज डिस्काउंट. त्यानंतर एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड. प्रत्येक जर्नल एंट्रीला काय गरजेचं आहे? ती जर्नल एंट्री पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये नरेशन आवश्यक आहे. आपल्याला एंट्री कोणती आहे हे कळण्यासाठी प्रत्येक एंट्रीचं नरेशन आवश्यक असतं. त्यानंतर डॅश डिस्काउंट इज ऑलवेज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. डिस्काउंटचे 2 प्रकार असतात, कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट हा बुक्समध्ये रेकॉर्ड होत नाही, कॅश डिस्काउंट रेकॉर्ड होतो. देन आन्सर कॅश डिस्काउंट. त्यानंतर डॅश इज द डॉक्युमेंट ऑन विच द बेसिस ऑफ विच एंट्री इज रेकॉर्डेड इन जर्नल. आता अकाउंटिंगची फर्स्ट प्रोसेस काय? आधी आपण ट्रान्झॅक्शन काय आयडेंटिफाय करतो, मेजर करतो. ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय कशावरून होतात? तर त्याला लिगल प्रूफ असतो. तो प्रूफ म्हणजे काय असतं? अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. ठीक आहे. मग जे डॉक्युमेंट्स अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन झाली हे सिद्ध करतात आणि त्याच्यामुळे त्याची आपण एंट्री पास करतो जर्नलमध्ये. मग हे डॉक्युमेंट, या डॉक्युमेंट्सला यालाच अकाउंटिंग वर्ड्समध्ये काय म्हणतात? वाउचर. ट्रान्झॅक्शन झाली याचा लेखी पुरावा म्हणजेच काय? वाउचर. त्यानंतर देअर आर डॅश पार्टीज टू अ चेक. चेकच्या 3 पार्टी असतात. पहिले ड्रॉवर, ज्याने चेक काढला. ड्रॉवी, ज्याच्यावर चेक काढला म्हणजे कोणावर काढला? बँकेवर, बँक पैसे देणाऱ्या चेकचे. ठीक आहे. देन ड्रॉवी कोण आहे? बँक. आणि पेई म्हणजे ज्याला आपण चेक दिला आणि ज्याला त्या चेकचे पैसे मिळणार त्याला म्हणतात पेई. चेकच्या पार्टी कोणकोणत्या आहेत? ड्रॉवर, ड्रॉवी अँड पेई. ठीक आहे. 3 पार्टी इन्व्हॉल्व असतात चेकमध्ये. द डॅश चेक इज मोर सेफ दॅन अदर चेक ॲज इट कॅन नॉट बी इनकॅश्ड ऑन द काउंटर ऑफ द बँक. आता या ठिकाणी असा कोणता चेक आहे जो सेफ आहे अदर चेकपेक्षा किंवा बिअरर चेकपेक्षा? बिअरर चेक म्हणजे कोणता चेक? जो चेक आपण बँकेत समोर दिला त्याच्यावर कोणाचंही नाव असलं तरी जो व्यक्ती तो प्रेझेंट करतोय त्याला त्याचे पैसे मिळतात. ठीक आहे. मग याला म्हणतात बिअरर चेक. आणि क्रॉस चेक म्हणजे काय? क्रॉस चेक म्हणजे त्या चेकचे पैसे आपल्याला प्रत्यक्ष काउंटरवर मिळत नाहीत, तो अकाउंटमध्ये जमा होतो. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला ज्याच्या हातात चेक आहे त्याला त्याचे पैसे मिळतीलच असे नाही. त्याचे पैसे ज्या चेकवर जे नाव आहे तर त्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होत असतात. देन क्रॉस चेक हा सेफ मानला जातो. क्रॉस चेक इज मोर सेफ दॅन अदर चेक्स. ठीक आहे. देन क्रॉस चेक इज मोर सेफ दॅन द अदर चेक्स. तर हे झाले आपले क्लास 11 मधले थर्ड टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.